नमस्कार, निवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड। तर 1 किलो उडीद डाळीपासून मस्त कुरकुरीत असे पापड आपण बनवूयात। चला तर सुरुवात करूयात। ते इथे मी 1 किलो उडीद डाळ घेतलेली आहे, म्हणजे 3 वाटी या प्रमाणात घेतलेली आहे उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। प्रमाण ऐका, या वाटीच्या प्रमाणानुसार 3 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ। तर ही डाळ आपण एका कोरड्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेणार आहोत। यानंतर ही डाळ मिक्स करून छान अशी गिरणीमध्ये दळून आणायची आहे। तर इथे मी छान असं पीठ दळून आणलेलं आहे। चला आता आपण मळून घेऊयात। तर सर्व पीठ परातीमध्ये चाळून घेणार आहे। तर हे पूर्ण पीठ आपण चाळणार आहोत। यानंतर यामध्ये पापड मसाला 1 पाकीट टाकणार आहोत। तर 1 किलो या प्रमाणात हा मसाला आहे। मागे इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्हाला माहिती दिलेलीच आहे। तर 1 किलो या प्रमाणामध्ये हा मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी मिरी पावडर जी आहे, म्हणजे आम्ही मिरी कुटलेली आहे बारीक आणि ती यामध्ये टाकलेली आहे। तर हे मिक्स करून घेतल्यानंतर हे पीठ आपण मळून घेणार आहोत। जर तुम्हाला एकदम जमत नसेल तर काही थोडंसं पीठ साईडला काढून घ्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही मळू शकता। तर यामध्ये कोमट पाणी मी टाकून पीठ हळूहळू मळून घेणार आहे। तर आधी हाताला आपण तेल लावून घेऊयात, कारण पीठ हे चिकट असल्यामुळे मी तेल लावून घेतलेलं आहे हाताला आणि छान असं हळवारपणे घट्टसर पीठ मळायचं आहे। तर थोडं थोडंच पाणी टाकून आपण पीठ मळणार आहोत। तर अशा पद्धतीने जास्त पीठ पातळ नको, घट्टसरपणा त्याला पाहिजे, कारण आपण रात्रभर हे पीठ ठेवणार आहोत, त्यामुळे घट्टपणा हा पिठामध्ये पाहिजे आहे। तर अशा पद्धतीने 3 वाटी पाणी मला लागलेलं आहे। 3ला थोडंसं कमी असं पाणी लागलेलं आहे आणि हे छान मळून झाल्यानंतर पॅकबंद डब्यामध्ये आपण रात्रभर हे पीठ ठेवणार आहोत। तर इथे पाहू शकता, सकाळी मी डब्बा उघडलेला आहे आणि छान असं हे पीठ झालेलं आहे। तर घट्टसर पीठ आहे। आधी आपण ह्याला ठेचून घेणार आहोत। तर खलबत्त्याला दोन्ही साईडने आपण तेल लावून घेणार आहोत आणि थोडासा पिठाला तेलाचा हात लावून थोडं थोडं पीठ आपण जसं लागेल तशा प्रमाणामध्ये ठेचून घेणार आहोत। जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर प्लॅस्टिकच्या पिशवीचा पण तुम्ही वापर करू शकता। तर उडीद डाळीमध्ये मूग डाळ टाकण्याचं हेच कारण आहे की पापड दाताला चिकटले जातात, त्यामुळे मूग डाळीमुळे त्याचा चिकटपणा हा कमी होतो आणि क्रिस्पी पण लागतात, त्यामुळे मी मूग डाळ ॲड केलेली आहे। तर इथे मी प्लॅस्टिकच्या पिशवीत पण हे ठेचून घेणार आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे ठेचून घेऊ शकता। अजून देखील आपल्याला सॉफ्ट पीठ पाहिजे आहे, तर थोडंसं परत तेलाचा हात लावून हे मळून घ्यायचं आहे। तर परत एकदा आपण मळून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने। तर यामध्ये गोल करून आपण अशा पद्धतीने त्याच्या वड्या पाडून घेऊयात। तर सुरीच्या साहाय्याने मी हे कट करणार आहे, अगदी छोटे छोटे गोळे। तर अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत। तर या साईजच्या प्रमाणात आपण सर्व गोळे तयार करून एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये टाकणार आहोत। जसं जसं लाटाल तसं तसं हा गोळा तयार करायचा आहे, म्हणजे पीठ कडक होणार नाही। आणि थोडासा पिठाच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे। तर हे पापड जे लाटतो त्याचंच लाटणं आहे। तशाच पद्धतीने असं पातळसर आपण हे लाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, सुंदर असं पातळ पापड आपल्याला लाटलेलं आहे। तर एका पेपरवर आपण हे टाकून घेऊ किंवा एखाद्या कॉटनच्या कापडवर घरातच तुम्ही सावलीमध्ये हे वाळवू शकता। तर इथे मी पेपरवर ओढणी टाकलेली आहे आणि त्याच्यावर आपण हे पापड अशा पद्धतीने वाळवून घेणार आहोत। तर पापड थोडंसं असं उलटं वरती आल्यानंतर लगेच त्याची साईड पलटायची आहे, कारण जसं हवा लागेल तसं ते वाकडं होत जातं, त्याच्यामुळे प्लेन साईड अशा पद्धतीने प्रेस करून ती प्लेन करायची आहे आणि शक्यता एकावर एक पापड टाकायचे आहेत। आणि हे जास्त करून उन्हात वाळवायचे नाहीत। अशा पद्धतीने मी हे वाळवलेले आहेत। तर 2 दिवस लागलेले आहेत या पापडाला। तर मी वारंवार अगदी
सारखं असं हे पापड फोल्ड करत आहे आणि संध्याकाळच्या वेळेस 5-6 एकत्र पापड एकावर एक ठेवून प्लेन असे करून ठेवायचे, म्हणजे सकाळी परत तुम्हाला ते वाळवता येतील. इथं मी फक्त 15 ते 20 मिनटाचं ऊन दिलेलं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपले सुंदर असे हे पापड वाळलेले आहेत. तर अगदी 125 पापड, 125 ते 130 असे पापड आपले 1 किलोमध्ये झालेले आहे. तर इथे तळून दाखवत आहे. तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण हे उडदाचे पापड तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मस्त असा पापड फुललेला पण आहे आणि तितकाच चविष्ट आणि क्रिस्पी लागतो. तर तुम्ही मसाला पापड खात असाल तर घरच्या घरी हे पापड तुम्ही तयार करा आणि अगदी काही वेळ लागत नाही, ऊन लागत नाही महत्त्वाचं त्याला. इथे पाहू शकता सुंदर असे आपले पापड तळलेले आहेत. हे पहा. तर मस्त असे उडदाचे आपले पापड तयार झालेले आहेत आणि नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा. आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.